मित्रांनो, बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेमकथा आहेत ज्यांची सुरुवात एखाद्या चित्रपटासारखी सुंदर झाली, पण त्यांचा शेवट मात्र खूप वेदनादायी ठरला. अशीच एक कहाणी आहे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आणि प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी डिंपल यांनी आपल्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या सुपरस्टार सोबत लग्न केले. पण नंतर असे काय घडले की त्यांना राजेश खन्ना यांचे घर सोडून जावे लागले? आज टीव्ही मसाला चॅनलवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत डिंपल कपाडिया यांच्या वैयक्तिक आयुष्यातील 5 न ऐकलेले धक्कादायक किस्से. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिग्दर्शक राज कपूर यांनी डिंपल कपाडिया यांना बॉबी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. बॉबी चित्रपट 1993 साली आला होता. पण हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या 6 महिने आधीच डिंपल यांच्या सौंदर्यावर फिदा होऊन सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्यांना लग्नासाठी प्रपोज केले. डिंपल या राजेश खन्ना यांच्या खूप मोठ्या फॅन होत्या. त्यामुळे त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी कोणताही विचार न करता राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसातच बॉबी चित्रपट रिलीज झाला आणि तो तुफान सुपरहिट ठरला. डिंपल कपाडिया एका रात्रीतच देशाच्या क्रश बनल्या. अनेक मोठे दिग्दर्शक त्यांच्या घराच्या बाहेर ओळीत उभे होते. परंतु राजेश खन्ना यांनी डिंपल यांच्यासमोर एक कडक अट ठेवली की लग्नानंतर तू चित्रपटांमध्ये काम करायचं नाही. आपल्या पतीच्या इच्छेसाठी डिंपल यांनी करिअरच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीला राम राम ठोकला आणि त्या घर सांभाळू लागल्या. 70च्या दशकाच्या उत्तरार्धात राजेश खन्ना यांचे स्टारडम हळूहळू कमी होऊ लागले होते आणि अमिताभ बच्चन यांची जोरात एंट्री झाली होती. लागोपाठ चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे राजेश खन्ना डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांचा स्वभाव खूपच चिडचिडा झाला. बाहेरचं टेन्शन ते घरात काढू लागले, ज्यामुळेच डिंपल आणि त्यांच्यात रोज वाद होऊ लागले. डिंपल यांना घरात कोंडून राहिल्यासारखे वाटत होते. घरातील रोजचे वाद आणि मानसिक छळ यामुळे डिंपल कपाडिया पूर्णपणे खचून गेल्या होत्या. अखेर 1982 साली लग्नाच्या जवळपास 10 वर्षानंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांचा आलिशान आशीर्वाद बंगला सोडून आपल्या 2 छोट्या मुलींना ट्विंकल आणि रिंकी यांना घेऊन कायमच्या बाहेर पडल्या. घर सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आणि सागर चित्रपटातून स्वतःची ओळख निर्माण केली. या कथेतील सर्वात मोठी आणि आश्चर्यकारी गोष्ट म्हणजे डिंपल कपाडिया जवळजवळ 30 वर्ष राजेश खन्ना यांच्यापासून वेगळ्या राहिल्या, पण त्यांनी कधीही अधिकृत घटस्फोट घेतला नाही. डिंपल म्हणायच्या की राजेश खन्ना हे माझ्या मुलांचे वडील आहेत आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहणार. जेव्हा 2012 मध्ये राजेश खन्ना यांच्या आयुष्याचे शेवटचे दिवस होते, तेव्हा डिंपल कपाडिया पुन्हा त्यांच्या घरी आल्या आणि अंतिम क्षणापर्यंत त्यांनी राजेश खन्ना यांची सेवा केली. तर मित्रांनो, डिंपल कपाडिया आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या नात्याची ही गुंतागुंतीची आणि भावनिक कहाणी तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, अशाच खऱ्या आणि मसालेदार गोष्टींसाठी टीव्ही मसाला चॅनल